आशिष शेलार यांची पत्रकार परिषद होती। पुढे जाऊया, आचारसंहिता लागल्यानंतर आता सिंधुदुर्गात प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे। सगळी तपासणी नाके बघितले जात आहेत। पोलिसांचा तिथे कडेकोट बंदोबस्त आहे की नाही ते बघितलं जात आहे। निवडणुकीच्या तोंडावर गोवा राज्यातील मद्याला महाराष्ट्रात सर्वाधिक मागणी असते। या बेकायदा मद्य वाहतुकीवर नजर ठेवली जाते। राज्य उत्पादन शुल्क खात्याचा सिंधुदुर्ग विभाग त्याकरता सज्ज झालेला आहे। या ठिकाणी आता तपासणी नाकेही उभे करण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तसेच देशभरात संपूर्ण प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळतंय। जर आपण पाहिलं तर मी आत्ता उभा आहे गोवा आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवर, ज्या बांधा चेकपोस्टवर आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या वाहनांचे, प्रत्येक वाहनांची माल वाहतूक असेल किंवा प्रवासी वाहतूक असेल, या प्रत्येक वाहनाची या ठिकाणी तपासणी केली जाते। प्रत्येक वाहनामध्ये ज्या पद्धतीत जे सामान असेल त्याची तपासणी केली जाते, त्याचप्रमाणे त्याचं व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात येतं। आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये जी माल वाहतुकीच्या अगदी अवैधरित्या दारू वाहतूक केली जाते, त्या दारू वाहतुकीवर बंदी आणण्यासाठी किंवा त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी या ठिकाणी प्रशासन जे आहे, एक्साइज डिपार्टमेंट जे आहे ते ॲक्शन मोडवर आहे।